या घरामध्ये जो सोहळा सुरू झालेला आहे त्या सोहळ्यावर आम्हाला तुझी कृपा हवी आहे. तुझ्याच आशयावर आम्ही विसंबून राहून हे सगळे कार्यक्रम सगळे विधी पार पाडत असतो. आज मुख्य दिवस आहे. आमचा बंधू डेव्हिड विवाह संस्कार घेणार आहे. त्या दागिन्यावर तुझा आशीर्वाद असू दे. हे दागिने आमच्या प्रेमाचं प्रतीक असणार आहे. हे प्रभू, या दोघांना, डेव्हिडला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला जीवनात सुखी ठेव. त्यांच्यावर येणाऱ्या संकटांना, अडचणींना तोंड देण्यास तुझी कृपा दे. त्यांचे स्वप्न पूर्ण कर. म्हणून आजच्या दिवशी सुरुवातीलाच आम्ही प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया की या परेना कुटुंबातील, मुनीस कुटुंबातील, फर्नांडिस कुटुंबातील, पाटील कुटुंबातील, आपल्या नातेवाईकाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्या ज्या प्रिय व्यक्ती मरण पावले आहेत त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून घेणं हे खूप गरजेचं आहे. हे प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्या आमच्या प्रिय व्यक्तींच्या आत्म्याला तू चिरकाळ शांती दे. आणि या सर्वांसाठी प्रार्थना करीत असताना आम्हाला सर्वांवर तुझा आशीर्वाद यावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. सर्वांनी एकत्र नमो कृपापूर्ण मध्ये प्रभू तुझं ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचं फळ येशू. नमो कृपापूर्ण मध्ये प्रभू तुझं ठाई, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचं फळ येशू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आणि सदा सर्वदा. आजच्या दिवसाच्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून आजचा दिवस आमच्यासाठी तू महत्त्वाचा दिलेला आहेस. डेव्हिड आणि अर्पिना हे दोघं विवाहबद्ध होण्यासाठी आज वचनबद्ध होणार आहे. आजपर्यंत या सोहळ्याची तयारी करत असताना तू आमच्या बरोबर आहे. तुझं मार्गदर्शन, तुझी कृपा आणि सामर्थ्य आम्हाबरोबर आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या दिवसाची सुरुवात तुझ्या नावाने करत असताना हे दोघे तुझ्या वेदीपाशी येऊन वचनबद्ध होत असताना या कार्यक्रमावर तुझा आशीर्वाद घाल. त्यांच्या भावी जीवनामध्ये जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी हवी असलेली सर्व कृपादाना तू बहाल कर.
या सर्व घटना आणि योजना तुझ्या कृपेनेच घडलेल्या आहेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या वैवाहिक जीवनाच्या बंधनात त्यांच्याबरोबर साथीदार हो. हे प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आणि सामर्थ्य त्या मुलीच्या सर्व घटना घडत आहेत आणि त्यांच्यावर देखील आम्ही विश्वास ठेवतो. या कार्यक्रमाची तयारी करत असताना तू केलेल्या सर्व उपकाराबद्दल तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस आणि येणारे सर्व दिवस त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे, सुखाचे आणि समाधानाचे जावे म्हणून विशेष करून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. या सोहळ्याची तयारी करत असताना तुझी उपस्थिती होती, परंतु आमच्या अनेक लोकांची उपस्थिती आमच्यामध्ये नव्हती. ते जरी शरीराने आमच्यामध्ये नसले तरी आत्म्याने आहेत यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्या सर्वांना देखील चिरंतन शांती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात जसे पृथ्वीवरील तुझ्या प्रमाणे हो. आमची रोजी भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला वाद हे पवित्र मरी, तू प्रत्येक क्षणोक्षणी आमच्या बरोबर असतेस. विशेष करून कानागावी तू तुझ्या पुत्राचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस करून दिलास. आमच्या या सोहळ्यामध्ये तुझी उपस्थिती आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या बरोबर राहा. आमच्या गरजा विनंत्याच्या आहेत तुझ्या पुत्राच्या चरणाशी सुपूर्द कर आणि तुझं अस्तित्व सदैव या कुटुंबात सदैव राहू दे म्हणून आपण सर्वजण एकत्र नमकृपा म्हणूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपण सर्वांवर येवो. आमेन.
प्रेमाच्या या पवित्र क्षणी दोन जीवाचे नाते जुळते. स्वप्रांच्या नाजूक कळ्या नव्या फुलासारख्या उमलते. आशीर्वादाच्या छायेत जीवन यात्रेचे द्वार खुलते. हातात हात धरून दोन हृदय एकच सूर गात राहते. आज आपण परमेश्वराच्या साक्षीने आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत डेव्हिड आणि अर्पिना यांचे पवित्र वैवाहिक बंधन साजरे करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. विवाह हा परमेश्वराने स्थापन केला व पवित्र संस्कार आहे. एकमेकावर प्रेम, निष्ठा, विश्वास आणि सहकार्य याची वचनबद्धता या मंगल क्षणी आपण सर्वांनी एकांकित होऊन देवाच्या आशीर्वादाची याचना करूया, जेणेकरून हे दाम्पत्य प्रेम, शांतता आणि दैवी मार्गदर्शनाने आपले आयुष्य समृद्ध करू शकेल. या दाम्पत्य यांच्या वैवाहिक जीवनात प्रभूचा भरपूर आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आजच्या शुभ दिनी विसाबलिदाना विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, ही पवित्र रस साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना आणि शब्दांनी कृत्याने वय गेले मी पापी केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य बलिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. विवाहाची बंधने तू पवित्र आणि रहस्यमय बनविली आहेस. तुझ्यावरील आणि एकमेकावरील श्रद्धेने उमेदवारांना एकमेकांना प्रेमाचे अभिवचन देत आहेत. आदर्श जीवन जगून एकमेकावरील प्रेम साकार करण्यासाठी त्यांना तुझे सहाय्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. Behold, the virgin shall conceive. First reading, a reading from the prophet Isaiah. In those days, the Lord spoke to Ahaz, ask a sign of the Lord your God. Let it be deep as the Sheol or high as heaven. But Ahaz said, I will not ask.
and I will not put the Lord to the test. And he said, Hear then, O house of David. Is it too little for you to weary me, that you weary my God also? Therefore, the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Emmanuel. The word of the Lord. Thanks be to God. For some we shall sing, listen, let your heart keep seeking. Let your heart keep seeking, listen to his constant speaking, listen to the Spirit calling you. Listen to his inspiration, listen to his invitation, listen to the Spirit calling you. He's in the sound of the thunder, in the whisper of the breeze. He's in the might of the whirlwind, in the roaring of the sea. Listen, let your heart keep seeking. Listen to his constant speaking. Listen to the Spirit calling you. Listen to his inspiration, listen to his invitation, listen to the Spirit calling you. संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले आजचे वाचन. पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेल्या देवाच्या शुभवर्तमान करिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल याच्याकडून या शुभवर्तीविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टाच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही शुभवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्रेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृताच्या पुनरुत्थानाच्या पराक्रमाने देवाच्या पुत्र निश्चित ठरला. त्याद्वारे आम्हास कृपा आणि प्रेषित प्रत ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावले आहात. त्या तुम्हास देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा व शांती असो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. Please rise for the gospel. Hallelujah, 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 hallelujah.
कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेली वाचन. ही प्रभू तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वांग निश्चय झाला होता, पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगी ती गर्भवती असल्याची दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वांग निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोलत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफा, आपली बायको म्हणून मरियेचा स्वीकार करायला मागे पुढे पाहू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या प्रवक्त्यामार्फत वदवलेले होते, कुमारी गर्भवती होईल, तिला मुलगा होईल, त्याला इमानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल. मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. एकमेकावर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तुम्ही तयार आहात काय? हो, आम्ही तयार आहोत. देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्याचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? हो, आम्ही तयार आहोत. विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकांचे उजवे हात हातात घ्या आणि देवासमोर आपली संमती जाहीर करा. आर्पिना, मी डेव्हिड तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागविण्याचे मी वचन देतो. तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला आदर दाखविण्याचे मी वचन देतो. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शविली आहे ती परमेश्वर आपल्या दयेने दृढ करो आणि त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येवो. हे प्रभू, तुझ्या नामाने आम्ही या अंत्य आशीर्वादित करीत आहोत. त्यांच्यावर तुझा आशीर्वाद घाल. या अंत्य परिधान करणाऱ्यांना एकमेकावर सदैव दृढ निष्ठा ठेवण्यास सामर्थ्य कर. त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे आणि सदोदित शांती, सदिच्छा व प्रेमाने एकत्र जीवन जगावे असे त्यांना वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
आर्मीला माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे या अंगठीचा स्वीकार कर. देवी माझ्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे या अंगठीचा स्वीकार करा. डेव्हिड आणि अर्पिना एक कायद्याने पती पत्नी झालेली आहेत. आपण सर्वजण ताल्या वाजून त्यांचं अभिनंदन करू. For the Holy Church, that like Mary, we may always say yes to goodwill and faithfully prepare the world to welcome Christ. We pray to the Lord, Lord, hear our prayers. For our Pope, Bishop, priest, and religious, that God may strengthen them in the service and guide them to lead His people with love and humility. We pray to Lord, Lord, hear our prayers. for peace in our world, especially in places troubled by war, violence, and injustice, that the coming of Jesus may bring healing and unity. We pray to the Lord, Lord, hear our prayers. for families, especially those accepting the child, that God may bless them with joy, love, and protection, as He blessed the Holy Family. We pray to the Lord, Lord, hear our prayers. for the sick, the lonely, and the suffering, that God may comfort them and fill their hearts with hope during this Advent season. We pray to the Lord, Lord, hear our prayers. for each one of us gathered here, that we may prepare our hearts with faith, love, and good deeds to welcome Jesus this Christmas. We pray to the Lord, Lord, hear our prayers. for David and Arpina, united today in the sacrament of marriage, that the love may be rooted in faith, strength, by patience, and guided always by God's grace. We pray to the Lord, Lord, hear our prayers. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या विनंती आणि गरजा तुझ्या चरणाशी सुपूर्द केलेल्या आहेत. त्या तू पूर्णत्व वाचली. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. For often drink we shall sing, Lord, accept this bread and wine. Lord, accept this bread and wine. Take our hearts and make them thine. Take our work and our anxiety.
सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. आमच्या नावाचे धर्म गौरवावे, आमच्यावर त्याच्या पवित्र सेवेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हे प्रभू, देविक आणि अर्पिना या नवविवाहित दाम्पत्यासाठी आमची दान स्वीकार. आपल्या प्रेमाने आणि कृपादानाने तू त्यांना एकत्र आणले आहेस. आता सुखी वैवाहिक जीवनासाठी तू त्यांना आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरणी प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. कारण सर्व संदेष्टांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या जन्मदिनी रहस्याच्या देणगीमुळे आमची मने आनंदित झाली आहेत. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत असे दृश्य त्याला दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्व तयारी करत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ईदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे मृत्यूचा जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमची खूप
जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणारीची आज्ञा, ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातून निर्माण केले आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केलीस आणि मानवाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे घडवलेस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एक देव असावे, असे जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये, अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वरा, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केले आहेस. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा याच्या संक्रामेंताचेच प्रतिबिंब आहे. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या योजनेने स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूल पापामुळे भ्रष्ट झाले नाही किंवा प्रजलयाने नष्ट झाले नाही. लग्न संस्काराद्वारे एकत्र झालेल्या या तुझ्या सेवकांवर दया दृष्टीने पहा. तुझ्या आशीर्वादाने त्यांना बल संपन्न कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेल्या आणि आता आपल्या पतीशी विवाहबद्ध झालेल्या या स्त्रीवर तू दयेने पहा. पतीने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचारणी म्हणून तिला स्वीकारावे. कृपेच्या जीवनाने तिने त्याची वारस व्हावे आणि ख्रिस्त आपला वधू ख्रिस्त सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने तिच्यावर प्रेम करावे आणि तिचा योग्य तो आदर सदैव करावा, अशी कृपा कर. हे दयावंत पित्या, या तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वासू राहावे व तुझ्या आज्ञांचे पालन करावे म्हणून त्यांना सुबुद्धी दे. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कळंक ठेव. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शुभ वर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुळे बाळे दे व आदर्श पाळत बनव. आपल्या मुलांची मुले पाहण्याचे भाग्य त्यांना लाभो. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यातील तुझ्या संतांच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो.
आपण एकमेकांस प्रेमाने शांतीवंदन करूया. पापी दूर करणारी ही परमेश्वराची कृपा या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेली धन्य. For communion, we shall sing, make me a channel of your peace. So much to be consoled as to console, to be understood as to understand, to be loved as to love with all my soul. Make me a channel of your peace. Where there is prayer with life, let me bring hope. Where there is darkness, Lord, your shining light. And there is sadness, ever joy. Oh, Master, grant that I may never see. So much to be consoled as to console, to be understood as to understand, to be loved as to love with all my soul. Make me a channel of your peace. Where there is hatred, let me say your love. Where there is injury, your pardon, Lord. And where there is love to faith in you. Like a sunflower that follows every movement of the sun. To follow you, my God. Like a sunflower that follows every movement of the sun. So I turn towards you to follow you, my Lord. In simplicity, humility, I follow. In simplicity, humility, I follow. Like a sunflower that follows every movement of the sun. So I turn towards you to follow you, my Lord. आपण शेवटच्या आशीर्वादासाठी उभे असूया. ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर आणि तुमच्या घरात सदैव राहावी म्हणून सर्व समर्थ परमेश्वर पिता तुमचे परमेश्वरावरील प्रेम दृढ ठेवो. आमेन. तुमची मुले तुम्हाला धन्यवाद देऊ, मित्राकडून तुम्हाला सांत्वन लाभो आणि सर्व लोकांबरोबर शांतीने राहो. आमेन. परमेश्वरी प्रेमाची या जगातील तुम्ही साक्षीदार बनावे. दुःखी, कष्टी आणि गरजू लोकांना तुमच्या उदार मैत्रीचा लाभ हो आणि त्याद्वारे स्वर्गीय आनंदात तुम्हाला सहभाग मिळो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने आज्ञाधारकतेचं आणि प्रेमाचं जीवन जगण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. Forever seems like a long time, but nothing seems like a long time when I am with you. I feel like I'm walking on water since the day that I asked your father to let go of his daughter. So
So give me your blessing, sir. I'll give her all that I've got. It doesn't look like much, but it sure feels like a lot. Let her take my heart and take my hand. Take my heart and take my hand. Take my heart and take my hand again and again. Right where we stand. I never really know what love is, but whatever it is, I feel it in your kiss. You waltzed in like somebody planned it all. I feel right where I belong. My knees are weak, my heart is strong. So give me your word, and I'll give you all I got. No, we don't have much, but it sure feels like a lot. So heart beats fast, colors and promises. How to be brave? How can I love when I'm afraid to fall? But watching you stand alone, all of my doubt suddenly goes away somehow. One step closer. I have died every day waiting for you. Darling, don't be afraid. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more. Time stands still, beauty in all she is. I will be brave. I will not let anything take away what's standing in front of me. Every breath, every hour has come to this. One step closer. I have died every day waiting for you. Darling, don't be afraid. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more. And all along I believed I would find you. Time has brought your heart to me. I have loved you for 1,000 years. I love you for 1,000 more.
नमः कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ आहे. नमः कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ आहे. देवाची माते आपल्यासाठी नमः कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ आहे. नवरी मुलीचे नाव अल्पिना नेस्टर डिसूजा. साड्यातील साहित्य दागिने पोत वजन 8 तोळे. तोळ्याचा भाव 1,12,500. एकूण रक्कम 9 लाख मात्र. दागिना नवरीसाठी किंवा भाडोत्री किंवा आईचा असेल तर परत करणे किंवा नाही. लुगडे किती? 3 साड्याचे लुगडे आहे. पेटी नवरीसाठी आहे. नवरीसाठी आहे पेटी. साड्यांच्या साहित्याबरोबर सर्व सामान आहे. सारा पालकतील त्यांची नावे व सह्या. वधूचा मामा रोमन परिवार ऑलविन परिवार. सावकारा पेटी रे तुझे पेटीन काय रे तुझे पेटीन सारी सोयी रे आम्हाला
दास कलर्याव तुझे संसारांचा आता खपलं तुझं माहेर रेल सासर जलमाच काका मामांजून तुझं बांधिलंय नात देवलान दिल्यान वचना तुये वचनाव टाकव पावला जादू ये सुखाशी रे ऐसा मांगता व मावली पर मांगना जादू ये सुखाशी रे ऐसा मांगता व मावली पर मांगना